नमस्कार. मायलॉर्ड, भारतातल्या 125 कोटी जनतेसाठी तुम्हीच एक आधार होतात. तुमच्यावरच सगळ्या आशा टिकलेल्या होत्या. न्यायालयात 12-13 वर्षाने का होईना न्याय मिळतो, असा देशातल्या सर्वसामान्य जनतेचा समज होता. आणि त्या समजावरच देशात भ्रष्टाचार, अनागोंदी, सरकारी पातळीवर होणारी छळवणूक या सगळ्या अत्याचाराबद्दल मूग गिळून गप्प बसलेली जनता केवळ तुमच्यावर डोळा लावून बसली होती. मायलॉर्ड, आपणच होतात की त्यामुळे या देशातल्या जनतेला वाटत होतं आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल. आज भले न्याय मिळवण्यासाठी प्रचंड मोठा कालावधी लागत असला तरी भविष्यात लवकर न्याय मिळेल आणि आपल्यावरचा अन्याय दूर होईल. मायलॉर्ड, आपणच सगळं या देशातल्या जनतेसाठी सर्वस्व होतात. मायलॉर्ड, पण कालच्या 2 घटना देशातल्या 125 कोटी जनतेला हादरवून गेल्या. एक पहिली घटना, दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या घरी आग लागते आणि या आगीची चौकशी करण्यासाठी, ती विझवण्यासाठी तिथे पोलीस जातात, अग्निशमन दल जातं आणि त्या घरात, मायलॉर्ड, त्या घरात प्रचंड मोठं घबाड मिळतं. ही बेहिशोबी मालमत्ता आणि या बेहिशोबी मालमत्ता बघून सगळ्यात कोणाला जर धक्का बसला असेल तर मायलॉर्ड, देशातल्या जनतेला धक्का बसला. मायलॉर्ड, इतके मोठ्या प्रमाणात बेहिशोबी पैसे आले कुठून? मायलॉर्ड, देशातल्या जनतेने समजायचं ते समजलं. मायलॉर्ड, त्यामुळे हादरा कोणाला बसला? मायलॉर्ड, देशातल्या जनतेला बसला. देशातली जनता हादरून गेली. ज्यांच्याकडून आशा होती, होप्स होते, आज त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता मिळते. लगेच कॉलेजियम बसलं. त्या न्यायाधीशांची पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली झाली. आता यथाअवकाश त्यांच्या विरोधात महाभियोग चालवला जाईल. पण मायलॉर्ड, इतक्या मोठ्या प्रमाणात जर बेहिशोबी मालमत्ता मिळत असेल तर त्याची ईडी मार्फत चौकशी करा, असे आदेश मायलॉर्ड आपण देणार का? मायलॉर्ड, ईडीची चौकशी करण्यासाठी अनेक खटल्यांमध्ये आपण तसे आदेश दिलेले आहेत. मायलॉर्ड, या खटल्यात तुम्ही आदेश देणार का? देशातल्या जनतेला जो हादरा बसलाय, देशातली जनता जी हादरली आहे, त्यातून ती काहीशी सावरेल. मायलॉर्ड, आपण आदेश देणार का? मायलॉर्ड, बलात्कार म्हणजे काय असतो? बलात्कार हा स्त्रीच्या शरीरावर होत नसतो मायलॉर्ड. आपणच सांगितलंय मायलॉर्ड, बलात्कार हा स्त्रीच्या शरीरावर नाही तर तिच्या मनावरही होत असतो. केवळ शरीर लक्ष होत नाही तर त्या स्त्रीचं मनही लक्ष होतं आणि त्या धक्क्यातून ती स्त्री अभावानेच सावरू शकते. एक आयुष्य उद्ध्वस्त होतं मायलॉर्ड. काल पुन्हा एक निर्णय आला किंवा निरीक्षण नोंदवलं गेलं. स्तन दाबणं, लेंग्याची नाडी सोडणं म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही. मायलॉर्ड, पुन्हा देशातली जनता हादरली. कारण एखाद्या स्त्रीची छाती दाबणं किंवा तिच्या लेंग्याची नाडी सोडणं हे कोणत्या उद्देशाने होऊ शकतं मायलॉर्ड? देशातली जनता, आम्ही अज्ञानी आहोत. पण समाजात वावरताना ज्या काही कुप्रथा आहेत, अपप्रवृत्ती आहेत, दुष्ट प्रवृत्ती आहेत, त्या कशा वागतात हे अगदी अडाण्यातल्या अडाण्यालाही कळतं मायलॉर्ड. मग मायलॉर्ड, आपण
बलात्काराच्या प्रयत्नाची व्याख्या काय करणार? आणि आपली व्याख्या ही मायलॉर्ड गोरगरिबांच्या व्याख्येशी जुळणार का? मायलॉर्ड, पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि ह्या प्रश्नांची उत्तर मायलॉर्ड आमच्यासारखी गरीब जनता शोधू शकत नाही. कारण आम्ही ज्या विश्वात राहतो मायलॉर्ड, त्याच्यामध्ये हा बलात्काराचा प्रयत्नच असतो किंवा त्यासाठी केलेली पहल असते मायलॉर्ड. आता संविधानात्मक कायद्यात्मक व्याख्या काय, हे मायलॉर्ड आपण सांगायचंय. मायलॉर्ड, काहीही करा, पण देशातल्या जनतेचा विश्वास हा उद्ध्वस्त होणार नाही. तुम्ही शेवटची आशा आहात, होप्स आहात, ती आशा कायम राहील यासाठी मायलॉर्ड प्रयत्न करा. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.